हॅलो, हाय, नमस्कार. मी रोही स्वागत करते रोहीज किचनमध्ये. आज सकाळी जरा मोकळा टाईम होता कारण नव्या नित्याला आज टिफिन द्यायचा नव्हता कारण ॲन्युअल डे झालेला. त्यामुळे स्कूलमध्ये आज रिफ्रेशमेंट होती. त्यांना स्कूलमध्येच त्यांना टिफिन मिळणार होता. त्याच्यामुळे आज काही गडबड नव्हती. म्हणून सकाळी शांतपणे रिलॅक्समध्ये त्या दोघींना आटपून त्या दोघींना दूध दिलं प्यायला आणि म्हटलं आधी स्कूलला सोडूया आणि मग विचार करूया की आजची रेसिपी काय बनवूया ती. कारण जेवण काय करायचं अजून ठरवलंसुद्धा नव्हतं. त्यामुळे रेसिपी पण तुमच्याबरोबर कोणती शेअर करायची तेही ठरवलं नव्हतं. त्यामुळे दोघींची आधी सगळी गडबड मोकळी केली कारण का त्या दोघी असल्या की काहीच सुचत नाही करायचं काय वगैरे. म्हणून म्हटलं आधी त्या दोघींना पहिलं सोडूया. मग त्यांची पहिली तयारी चालू होती कारण का दोघींना आवरायचं म्हणजे खूप गडबडच असते सकाळची. पण नव्या नित्याचे प्रश्न तर कधी संपतच नाहीत. काय करायचं, काय नाही करायचं. मग त्यांचं पण असतं, आज काय बनवणार आहे जेवायला? तर मी अजून म्हटलं काही ठरवलेलं नाही आहे. त्यामुळे पहिला आधी म्हटलं तुम्हाला दोघींना स्कूलला सोडते. त्यामुळे स्कूलला सोडण्यासाठी सगळ्यात आधी नित्या नेहमीप्रमाणे पाठीमागे बसते. त्यामुळे तिला सेफ्टी बेल्ट म्हणून पहिल्यांदा तिला तयार केलं. तिला बसवून घेतलं गाडीवरती. तिथपर्यंत नव्याचं काही ना काहीतरी बडबड ही चालूच होती. मग त्या दोघींना पहिलं स्कूलला सोडून घेतलं. हा आमचा डेलीचा प्रोग्राम असतो. त्याच्यामुळे कोणी पुढे बसायचं, कोणी पाठी बसायचं, त्या दोघींनी स्वतःचं स्वतः ठरवून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे ते एक टेन्शन नसतं. आणि अशा मस्तपैकी दोघीजणी अगदी एकदम गुड गर्लसारख्या स्कूलला गेल्या. आणि मग येता येता मस्तपैकी दुकानच्या इथे छानपैकी फ्रेश वाल मिळाले. म्हटलं की चला दुकानात गेले आधी तर दुकानच्या इथे छानपैकी त्या काकीने फ्रेश अगदी ताजे वाल आणले होते. तर तिथे पहिले वाल घेतले आणि मग घरी आले आणि घरी म्हटले की आज वालाचीच भाजी फायनल केलेली आहे. कारण का ती रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर केली नव्हती. मी कशा पद्धतीने वालाची भाजी करते. त्यामुळे पहिले वाल घेऊन आले. ते वाल पहिले स्वच्छपैकी अगदी धुवून घेतले. असे एकदम फ्रेश ताजे सोललेले वाल मिळाले की ते सुद्धा पटकन करायला सोपं पडतं. आणि पटापट जेवणाला लागले. एकीकडे कुकर लावला आणि बटाटा बारीक करायला घेतला. इथे मी वालाच्या भाजीमध्ये एक बटाटा घेतलेला आहे. बटाटा साधारण मी अशा पद्धतीने मोठा असा कापून घेतलेला आहे. एक टोमॅटो आणि 3 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे बघू शकता. आता इथे मी 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलं. त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून मोहरी, 1/4 टीस्पून जिरं टाकून घेतलं. ते छानपैकी गरम झाल्यावर टोमॅटो आणि कांदा त्याच्यामध्ये टाकून घेतला. त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून कांदा टोमॅटो छानपैकी मिक्स करून 10 मिनिटासाठी शिजायला ठेवला झाकण ठेवून. म्हणजे मीठ टाकल्यामुळे कसं कांदा टोमॅटो लवकर शिजतो. ते सगळं व्यवस्थित परतवून घेतलं आणि झाकण ठेवून एक 10 मिनटं शिजायला ठेवलं. कांदा टोमॅटो छानपैकी शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया. 2 मिनटं जरासा परतवला परत एकदा तो. इथे मी गरम मसाला घेतलेला आहे 3 टेबलस्पून. इथे मी जे वाल घेतलेले आहेत सोललेले ते मी आणल्यानंतर किती घेतले त्याचं सगळं मेजर करून सगळ्या पद्धतीने तुम्हाला हे मसाले आणि सगळं दाखवलेलं आहे. 1 टेबलस्पून धणा जिरा पावडर घेतलेली आहे. 2 टेबलस्पून लाल तिखट घेतलेलं आहे. हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण कापलेला जो बटाटा होता तो टाकून घेऊया. आणि परत एकदा सगळं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मी मेजरिंग कपचे 2 कप पाणी टाकून घेतले. परत एकदा सगळं मिक्स करूया आणि जे वाल होते ते वाल आपण ह्याच्यामध्ये टाकूया. ते मी इथे टाकताना मेजर केलेत की मेजरिंग कपचे 3 कप इथे मी वाल टाकलेले आहेत.
सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 15 ते 20 मिनटासाठी झाकण ठेवून हे छानपैकी शिजायला ठेवूया. म्हणजे बटाटा आणि वाल एकदम छानपैकी शिजतील, त्यामुळे 15 ते 20 मिनटामध्ये व्यवस्थित असे ते शिजतात. हे बघा 15-20 मिनटं छानपैकी झालेली आहेत. 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. वाल छानपैकी शिजलेला आहे, बटाटा छानपैकी शिजलेला आहे. आता थोडंसं त्याला एक चटपटा टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये मी कोकम टाकते. कोकम 3 टाकलेले आहेत, छोटे-छोटे 3 कोकम टाकलेले आहेत. कोकम हे वाल आणि बटाटा व्यवस्थित शिजल्यानंतरच टाकायचे आहेत. नाही कारण कसं होतं, की मग त्याचा आधीच ते 15-20 मिनटं शिजतात त्यावेळेला भरपूरच त्याचा कोकमाचा फ्लेवर त्याच्यामध्ये मिक्स होतो. तसं व्हायला नको म्हणून नंतर टाकायचे आहेत. आता इथे कांदा, खोबरं आणि लसूणचं जे आपण मसाला तयार केलेला असतो, ज्याला आपण वाटण म्हणतो, ते मी 4 टेबलस्पून ह्याच्यामध्ये टाकून घेते. याने आपल्या वालाच्या उसळीला छानपैकी थिकनेस येतो, फ्लेवर छान येतो, टेक्स्चर सगळं छान असतं. आणि ढवळून झाल्यानंतर एक 10 मिनटासाठी फक्त झाकण ठेवून आपण वाफ काढून घ्यायची आणि आपली वालाची उसळ ही तयार होईल. हे बघा झाकण ठेवून छानपैकी आपली वालाची उसळ ही तयार झालेली आहे. खूप सुंदर रेसिपी आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर अजून नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. कारण खूप सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे, त्यामुळे लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा.